शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये संपर्क प्रमुखांना काही यादी दिलेली आहे। यामध्ये इच्छुक उमेदवारांची नावं तसेच त्यांच्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे, महाविकास आघाडी संदर्भात तसेच शिवसेना ठाकरे गटासंदर्भात या संदर्भातील माहिती मागवलेली आणि ही सर्व माहिती आल्यानंतर विधानसभा निहाय बैठका या सुरू होणार आहेत आणि या बैठकांमधूनच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांमधून एक उमेदवार हा निवडण्यात येणार आहे। त्यामुळे त्यामध्ये एकूणच महाविकास आघाडीला मिळालेली मतं आणि महाविकास आघाडीमध्ये कशाप्रमाणे वातावरण आहे तसंच महायुतीचं काय नक्की त्या ठिकाणी वातावरण आहे या संदर्भातली माहिती जाणून घेण्यात येणार आहे। म्हणजे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट आता किती जागांवरती दावा करतं आणि यामध्ये किती इच्छुक उमेदवार हे या ठिकाणी उमेदवारीसाठी पात्र ठरतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विनोद नाईकसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या 7 आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं त्या प्रकरणामध्ये आता एक नवीन वळण पाहायला मिळत आहे। काँग्रेस पक्ष आता कायदेशीर अडचणीत अडकल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। काँग्रेस पक्षाकडून त्या 7 आमदारांवर कधी कारवाई करणार असा प्रश्न विचारला असता काँग्रेस पक्षांचे नेते आता लवकरच कारवाई होणार, मात्र कारवाईची डेट मात्र निश्चित या ठिकाणी पाहायला मिळत नाही। 23 जुलै रोजी दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीनंतरच कळेल की 7 आमदारांवर कधी कारवाई होणार। मात्र त्या 7 आमदारांचे नाव निश्चित झाल्याने त्या 7 आमदारांबाबतची नोटीस काँग्रेस पक्ष काढणार काय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मात्र काँग्रेस पक्षांच्या या भूमिकेने कार्यकर्ते आणि नेते संभ्रमात पडले आहे। काँग्रेसच्या त्या 7 आमदारांवर जेव्हा कारवाई होईल तेव्हाच कार्यकर्त्यांमधला आणि आमदारांमधला संभ्रम दूर होईल असं आज नाना पटोले यांनी बोललं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लालचंदसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। मनोज जरांगे पाटलांच्या 5व्या टप्प्यातील उपोषणाला आजपासून सुरुवात झालेली आहे। मराठा आरक्षण असेल किंवा इतर महत्त्वाच्या मागण्या घेऊन मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। अंतरवाली सराटीमध्ये जे पहिलं वातावरण होतं तेच पुन्हा एकदा पाहायला मिळालेलं आहे। मनोज जरांगे यांनी उपोषणाचा पावित्र्य घेतल्याच्या नंतर ज्या काही सरकारकडे अटी आणि मांडण्या ज्या केलेल्या होत्या, अटी ज्या होत्या त्या सरकारनं पूर्ण केलेल्या नाही आहेत, ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत। त्यामुळं अखेर पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्या माध्यमातून ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे हे उपोषणाला बसलेले आहेत। आणि प्रामुख्याने जर पाहिलं तर आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसापासूनच या ठिकाणी तहसीलदार आलेले होते। त्यांनी सुद्धा जी काही सरकारकडून आलेली पत्र आहेत ती पत्र दाखवलेली आहेत आणि या पत्राच्या माध्यमातून आता कुठेतरी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकार करते असं शासनाकडून बोललं जाते। मात्र दुसरीकडे मनोज जरांगे आता आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, आरक्षणाची मागणी करतायत आणि त्यासोबतच आज उपोषणाचा पहिला दिवस आहे आणि या उपोषणाच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांनी न्याय मिळावा ही मागणी जी आहे ती सरकारकडे केली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, अंतरवाली सराटी। मध्यरात्रीपासूनच ठाणे जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केल्यानंतर ठाणे शहरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आणि याच कारणामुळे आज पाहिलं तर दिवसभरामध्ये ठाणे शहरामध्ये तब्बल 90 मिलीमीटर पेक्षाही अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे। ठाणे शहरामधील विविध सखल भागांमध्ये आज पाणी साचल्याचं देखील प्रमाण दिसून आलं होतं। ठाणे शहर हे कलावंत शहर म्हणून ओळखलं जातं, परंतु आज मात्र ठाणे शहरातील रस्ते जे आहेत ते जलमय झाले होते। ठाण्यातील वंदना बस डेपो असेल, त्याचबरोबर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर देखील पाणी साचल्याने ठाणेकरांची व वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात या मार्गांवर दैना झाल्याचं दिसून आलं आहे। निश्चित आता येणाऱ्या काळामध्ये पाऊस व प्रशासन याची कशा प्रकारची खबरदारी घेईल, त्याचबरोबर ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणावरती महापालिका प्रशासनाच्या वतीने सेक्शन पंपच्या सहाय्याने ते पाणी कशा प्रकारे बाजूला करण्यात येईल हेच पाहणं आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये महत्त्वाचं असणार आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। अमरावती जिल्ह्यामध्ये काल रात्रभरापासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे। आपण जर पाहिलं तर रात्रभरापासून मुसळधार पाऊस असल्यामुळे जे आहे जे अनेक नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झालेलं आहे। जर बघितलं गेलं तर अमरावती तालुक्यातील ब्राह्मणवाडा भगत या गावामध्ये अशोकराव रहाटे नामक इसम जो आहे तो पुरात वाहून सुद्धा गेलेला आहे। तसेच सर्वाधिक जो फटका बसलेला अमरावती जिल्ह्याला म्हणजे चांदूर बाजार, तिवसा, मोर्शी आणि या संपूर्ण 3 तालुक्याला मोठा फटका बसलेला आहे। शेकडो हेक्टर जमीन जी आहे जे पाण्याखाली आलेली आहे। आपण जर पाहिलं तर अनेक शेतामध्ये जे आहे अनेक शेताला जे आहे तलावाचं स्वरूप आलेलं आहे। कपाशी आणि सोयाबीन पिकाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पुन्हा एकदा नुकसान झालेलं आहे। सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण जर पाहायला गेलं तर जून आणि जुलै मध्ये पावसाने दांडी मारली होती, त्यामुळे बळीराजा कुठेतरी संकटात सापडलेला होता। मात्र काल रात्रभरापासून पुन्हा एकदा पावसाने पुनरागमन केल्यामुळे शेतकरी राजा सुखावलेला असला तरी मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस असल्यामुळे अनेक शेत जमिनी जी आहे पाण्याखाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे कुठेतरी महसूल विभागाने आणि कृषी विभागाने कुठेतरी सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जी मागणी आहे ते शेतकऱ्यांनी केलेली आहे। जर पाहिलं तर आज दिवसभर जे आहे ते मुसळधार पावसाचा इशारा जो हवामान खात्याने दिलेला आहे।
सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. गेल्या अनेक दिवसांपासून इगतपुरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्यांना आता नवसंजीवनी मिळाली आहे. इगतपुरी तालुक्यातील पूर्व भाग असेल त्याचबरोबर पश्चिम भाग असेल या भागामध्ये भात शेती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि या भात शेतीवरतीच इगतपुरी तालुक्याची जी अर्थव्यवस्था आहे ती अवलंबून असते. इगतपुरी तालुक्यामध्ये अनेक राईस मिल आहेत, त्यांची देखील जी काही संजीवनी भात शेतीकडे असते त्याच्यावरती देखील अनेक जे काही मजूर आहेत त्यांचं देखील उपजीविकेचं जे साधन आहे या राईस मिलवरती भागवलं जातं. त्याचबरोबर शेती जी केली जाते याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे काही लोक आहेत त्यांना देखील रोजगार मिळाला जातो आणि याच पार्श्वभूमीवर आता इगतपुरी तालुक्यातील अनेक भागांमध्ये भात शेतीच्या कामांना आता वेग आलेला आहे आणि यामुळे अनेक जे काही वेगवेगळ्या प्रकारचे भाताचे वाहन असतील त्या वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन हे घोटी इगतपुरी परिसरामध्ये केलं जातं आणि या भात शेतीवरतीच पूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून असल्यामुळे भाताचं कोठार म्हणून इगतपुरी तालुक्याकडे बघितलं जातं. त्यामुळे येणाऱ्या या पावसामुळे आणि हा जो काही पाऊस पडत आहे हा आणखी काही दिवस जर राहिला तर भात शेती जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादित केली जाऊ शकते आणि अनेक प्रकारचे वाहने या ठिकाणी विकसित केले जातात. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील भाताला देखील विशेष महत्त्व हे महाराष्ट्रातील अनेक बाजारपेठांमध्ये देखील आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील भात शेतीचा आणि शेतकऱ्यांचा देखील अनुषंगाने ही जो पाऊस पडत आहे तो देखील अति महत्त्वाचा असल्याचं बोललं जात आहे. लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक. यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून सतत पावसाची धार सुरू असल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे. एकंदरीत पाहिलं तर 16 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे तो धोधो पाऊस बरसल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि ज्वारी जे आहे तो कापूस पीक जे आहे त्या ठिकाणी टाकलेलं होतं, मात्र ते पूर्णतः आता कुठेतरी पाण्याखाली आल्याचं समोर दिसत आहे. एकंदरीत पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सकाळपासून सतत धार सुरू असल्याने शेतकऱ्यांना करावं काय हा प्रश्न आता पडत आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर मजूर वर्गाच्या हाताला काम मिळत नसल्याची ओरड सुद्धा या ठिकाणी दिसत आहे. याच ठिकाणी जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक घर जे आहेत या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहे आणि अनेक शेती जी आहेत या ठिकाणी जे आहेत पाण्याखाली गेलेले आहे. मात्र प्रशासन आता या शेतकऱ्यांना मदत करेल का, घरकुल जे आहेत नागरिकांना मदत करेल का, असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहे. खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई सरकार करेल का, असा सवाल सुद्धा यावेळी उपस्थित होत आहे. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ. नागपूर शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरच्या सखल भागामध्ये जे आहे ते पाणीच पाणी या ठिकाणी असल्याचं चित्र जे आहे ते दिवसभर नागपूर शहरामध्ये पाहायला मिळालं आणि मी सध्याला आता या ठिकाणी बेसा पिपळा या प्रवेशद्वाराजवळ आणि या ठिकाणी पावसाची कशा पद्धतीने या परिसरामध्ये पूर्ण पाणीच पाणी साचलं गेलं आहे. प्रशासनाकडून मदत कार्य करण्यासाठी या ठिकाणी पथक देखील दाखल झाले आणि लोकांना जे आहे ते अक्षरशः पाण्यातून वाट काढून जे आहे ते या ठिकाणी बाहेर पडतानाचं दृश्य जे आहे ते या बेसा पिपळा परिसरामध्ये जे आहे ते या ठिकाणी एकूणच पाहायला मिळते. आज सकाळपासून नागपूर शहरामध्ये जे आहे ते मुसळधार पाऊस झाल्यामुळे ते नागपूरच्या अनेक घरांमध्ये जे आहे ते पाणी शिरलं गेलं. त्याचबरोबर त्याचा वाहतुकीवर देखील मोठा परिणाम या ठिकाणी नागपूर शहरामध्ये झाल्याचं एकूणच चित्र होतं आणि प्रशासनाकडून जे आहे ते आता बेसा पिपळा परिसरामध्ये जे आहे ते बचाव पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झाले आहे. मात्र नागरिकांना जो आहे तो या पाण्यामुळे जे या ठिकाणी नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.